नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक समर 2025 एक्झामिनेशन किंवा मे 2025 ते जून 2025 मध्ये होणाऱ्या सर्वच शिक्षणक्रमांची होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची शेवटची तारीख होती 15 मे 2025. आज आहे दिनांक 17 मे 2025. तर आपण ही तारीख वाढलेली आहे का नाही, एक्सटेंड झालेली आहे का नाही ती चेक करणार आहोत. हे चेक करण्यासाठी तुम्ही स्वतःही चेक करू शकता. त्यासाठी तुमच्या ब्राउझरमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे asm.ycmou.org.in. ही फक्त आणि फक्त होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची ऑफिशियल वेबसाईट आहे. पोर्टल बी म्हणू शकता तुम्ही, ठीक आहे. तर या वेबसाईटवर गेल्यानंतर ही तुम्ही होम पेजवर आल्यानंतर ही तुम्हाला समोरची स्क्रीन दिसेल. आता या स्क्रीनवर वर जी तुम्हाला जी स्क्रॉल होताना दिसत आहे, लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ होम असाइनमेंट इज 15 मे 2025. इथं दिसत आहे, इथं दिसत आहे तुम्हाला का इथं. एक मिनिट, म्हणजे इथं तारीख अपडेट झालेली नाही आणखी. इथं दिसतं तुम्हाला लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ होम असाइनमेंट इज 15 मे 2025. परंतु तारीख वाढलेली आहे. ती कुठे दिसणार आहे तुम्हाला सांगतो. काही लोकांना माहीत राही ना, त्याच्यामुळं त्यांना सांगावं लागेल. ठीक आहे, याला नॉर्मल पेज केला. आता तर तुम्ही पाहू शकता ते शेवटी पाहू शकता तुम्ही का इथं लिस्ट ऑफ कोर्सेस इनेबल्ड फॉर सबमिशन ऑफ असाइनमेंट्स ऑनलाईन. म्हणजे बहुतांश कोर्सेस आता ऑनलाईन सबमिशन करण्याकरता अवेलेबल केलेले आहेत युनिव्हर्सिटीने. ज्यांचं ऑनलाईन सबमिशन नाही लिस्टमध्ये नाव, ते ऑफलाईन पद्धतीनं अगोदरच्या प्रमाणेच, जसं ट्रॅडिशनल अगोदरच्या पद्धतीप्रमाणेच स्टडी सेंटर कॉलेजमध्ये जमा करू शकतात. तर ह्या टॅबवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणते कोर्स ऑनलाईन करता अवेलेबल आहेत, तसेच ऑनलाईन होम असाइनमेंट करायची शेवटची तारीखसुद्धा तुम्हाला ह्या टॅबमध्ये लॅटेस्ट तारीख दिसेल, सध्या चालू असलेली तारीख दिसेल. ह्या टॅबवर क्लिक करू. हां आले. तर इथं पाहू शकता तुम्ही स्क्रीनवर लास्ट डेट फॉर होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन ही 20 मे 2025 करण्यात आलेली आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता 20 मे 2025. आज दिनांक 17 मे 2025 आहे. तर आपण 20 मे 2025 रोजी रात्री 11:59 अगोदरपर्यंत होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करू शकता. ठीक आहे. आणि सर्वच कोर्सेसची तारीख वाढलेली आहे. जी कोर्सेस ऑनलाईन होम असाइनमेंट करता सबमिशन करता अवेलेबल आहेत त्या सर्वच कोर्सेसची 20 मे झालेली आहे समर 2025 एक्झामिनेशन करिता. आता याच्यामध्ये काही रिपीटर विद्यार्थी असतील तर रिपीटर विद्यार्थ्याची, तसेच रेग्युलर विद्यार्थ्याची, दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्याची 20 मे 2025 शेवटची तारीख आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता सर्वच कोर्सेसची एका तारीख बघू शकता 20 मे 2025 झालेली आहे. ठीक आहे, सर्वच ओके. आता काही लोकांना आणि त्यांचे थोडंसं संभ्रम अवस्थेत आहेत की आमचे कोर्सेसला होम असाइनमेंट ऑनलाईन करू नका म्हणलेत, आमचं ऑफलाईन करा म्हणलेत. तर तुम्ही स्टडी सेंटर कॉलेजला विचारून कन्फर्म करू शकता. बहुतांश कोर्सेस ऑनलाईन अवेलेबल, ऑनलाईन होम असाइनमेंट अपलोड करण्याकरता तयार करण्यात आले आहेत. काही कोर्सेस मात्र आणि ऑनलाईन पद्धतीने चालू झाले नाहीत. आणि आता 20 तारीख लास्ट आहे, त्याच्यामुळे ती चालू होणार पण नाहीत. ती ऑफलाईन पद्धतीने स्टडी सेंटरला विचारून कशा प्रकारे ऑफलाईन पद्धतीने जमा करायचे, कसं लिहायचे काय नाही, किंवा बुक वगैरे देतील त्यांनी लिहायला, प्रॅक्टिकल बुक देतील, तर ती तुम्ही घेऊन ऑफलाईन पद्धतीने तुमच्या स्टडी सेंटर कॉलेजमध्ये लवकरात लवकर जमा करायचं. आता परीक्षा आली. आता ऑनलाईनची बी तारीख वाढणार नाही, ऑफलाईनची बी वाढणार नाही. आता काही मला एका आपल्या सबस्क्रायबरनी कमेंट केलं होतं की सर होम असाइनमेंट ऑनलाईन असेल काही लोकांचं किंवा ऑफलाईन असेल, ते दिना गेले तर वागल का? वागणार नाही. आणि तुम्ही दिना गेले तर त्याचा परिणाम असा होईल की तुम्हाला ॲब्सेंट दाखवण्यात येईल. होम असाइनमेंटचे जे मार्क असणार आहेत, आता एमएची जी NEP कोर्सेस आहेत, NEP 2020 पॅटर्ननुसार जी MA म्हणजे थोडक्यात नव्याने चालू झालेली MA कोर्सेस जे आहेत, MA हिंदी, MA मराठी, MA पब्लिक ॲडमिशन, MA इकॉनॉमिक्स, MA पॉलिटिकल सायन्स, MA सायकॉलॉजी, अशी जी वेगवेगळे कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की 100 मार्कापैकी 70 मार्क युनिव्हर्सिटी एक्झामला आहेत आणि 30 मार्क कॉलेज असेसमेंट किंवा होम असाइनमेंट करता आहेत. ठीक आहे. मग 30 मार्क म्हणजे थोडे मार्क आहेत का? ती तुमची टक्केवारी किती
आणि तुम्ही होम असाइनमेंट चांगल्या प्रकारे लिहून दिला तर 30पैकी 30 देऊ शकतात तुम्हाला, 29 देतात, 28 देतात, 27 25च्या तर वर देतात. किती चांगली टक्केवारी वाढेल तुम्हाला. मग कशापायी तुम्ही लिहिण्यापायी लिहून देण्यापायी जर तुम्ही आळस करत असाल तर तुम्ही 30 मार्काचं नुकसान करत आहात. MAच्या बाबतीत बोललं तर BAच्या बाबतीत 20 मार्क आला आहे माझ्या माहितीप्रमाणे. एक पेपरला 20 मार्क आहेत. ती 20 मार्क म्हणजे थोडे मार्क आहेत का? 20पैकी 20 सुद्धा देऊ शकतात तुम्हाला, 19 देतात. तर सर्वांनी ऑफलाईन असो ऑनलाईन असो होम असाइनमेंट लवकरात लवकर सबमिट करायचे. अत्यंत घाई करून पटकन लवकर सबमिट करून टाकायचं आहे. आणि लगेचच आपल्या जी युनिव्हर्सिटी एक्झाम आहे 27 तारखेपासून का तर चालू आहे, तर त्या युनिव्हर्सिटी एक्झाम लेखी परीक्षेच्या थोडा बहुत अभ्यास शिल्लक राहिला असेल तर ती करून टाकून द्यायचं आहे पूर्ण आणि परीक्षेसाठी हजर राहायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. आता तुम्ही सध्या जी कोर्सेस ऑनलाईन होम असाइनमेंट अपलोड करण्याकरता किंवा सबमिट करण्याकरता अवेलेबल आहेत त्याची नावं पहा, इथं कोर्स कोड पहा आणि कोर्स नेम पहा. ठीक आहे. मी एक तुम्हाला ओव्हरऑल एक सांगतो फास्ट पद्धतीनं. पॉप्युलर कोर्सेस सांगतो. फर्स्ट इयर BAचं होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायचं चालू आहे. पुन्हा BCom मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोघांचंही फर्स्ट इयर चालू आहे. पुन्हा BA उर्दू मीडियमचंही फर्स्ट इयर चालू आहे. MComचं चालू आहे. ठीक आहे. MComमध्ये तुम्ही पाहू शकता यस MComचं फर्स्ट इयर सेकंड इयर दोन्हीचंही चालू आहे. पुन्हा नंतर MA उर्दू आहे M48, पुन्हा M49 MA मराठी, M50 MA इकॉनॉमिक्स, पुन्हा M58 MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. पुन्हा M59 MA हिंदी, M60 MA हिस्ट्री, M83 MA एज्युकेशन, M85 मास्टर ऑफ आर्ट्स इन हिंदी. ही नवीन कोर्स 2024 पॅटर्नचा गेल्या वर्षी चालू झालेला. पुन्हा M89 म्हणजे MA सायकोलॉजी आणि पुन्हा M88 म्हणजे MA पॉलिटिकल सायन्स, M90 MCJ, P04 DLib अँड ISC, P131 BCA. ठीक आहे. पुन्हा P16 MLib अँड ISC, P163 मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन MCA, पुन्हा P79 MBA. ठीक आहे. V100 V151 असं सर्वच आहे. आता पूर्ण वाचत काही बसणार नाही, तुम्ही पाहू शकता. तुम्ही कोड आणि नाव दोन्ही पाहायचं आहे. पुन्हा इयरसुद्धा पाहायचं आहे. तुमचं इयरसुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. सेमिस्टर पाहायचं आहे. जर ॲन्युअल पॅटर्न असेल तर इयर पहा, सेमिस्टर पॅटर्न असेल तर सेमिस्टर पहा. ठीक आहे. आणि बऱ्याच लोकांनी होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन केलेलं नाही, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना सांगा 20 मे 2025 लास्ट तारीख आहे म्हणून सांगा. लवकरात लवकर होम असाइनमेंट सबमिट करून टाका. ऑनलाईन असो ऑफलाईन असो सर्वच विद्यार्थ्यांनी. ठीक आहे. ओके. हां, हे एवढेच कोर्सेस होते. बाकीचे ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.